नमस्कार. आज आपण घरगुती महिला असतील आणि तरुण पुरुष असतील, तरुण युवा उद्योजक असतील, त्यांना तरुण बेरोजगार असतील, यांना व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याच्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आपण दुग्धजन्य पदार्थ असेल, जसं खवा असेल, पनीर असेल, मसाल्याचे असतील, जसं चटणी असेल, मसाला पावडर असेल, यासारखे पदार्थ आपण बनवू शकतो. फळे आणि भाजीपाल्यांपासून आपण जाम, जेली, आईस्क्रीम, तेल, विविध प्रकारच्या पिठ्या, डाळींचे उत्पादन, मिलेट्सपासून पास्ता, नूडल्स, नमकीन तसेच हे बनवू शकतो. बेकरी उत्पादनामध्ये आपण बिस्किट, केक असेल, ब्रेड असेल आणि पशुखाद्य आणि कडधान्य प्रक्रिया करून आपण बेसन सुद्धा बनवू शकतो. त्याचबरोबर आपल्यासमोर विविध पदार्थांची यादी आहे. दुग्धजन्य पदार्थ म्हणजे खवा असेल, बर्फी असेल, पेढे असेल, श्रीखंड असेल, दही असेल, ताक असेल, तूप असेल, लस्सी असेल, पनीर असेल. मसाले प्रक्रियामध्ये चटणी, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, गोडा मसाला, खोबरे चटणी, जवसा चटणी, विविध प्रकारची मिरची पावडर, हळद पावडर त्या ठिकाणी आपण बनवू शकतो. फळ आणि भाज्या प्रक्रियामध्ये जाम, जेली, आईस्क्रीम, रबडी, ड्रायफ्रुट्स म्हणजे बेदाणा, काजू, बदाम, फळांचे स्क्वॅश आणि ज्यूस तसेच फळांचे चिप्स ते त्या ठिकाणी बनवू शकतो. तेलामध्ये आपण शेंगदाणा तेल आहे, सूर्यफूल तेल आहे, सोयाबीन तेल आहे, तिळीचं तेल आहे, बदाम तेल आहे, यांसारखे विविध तेलांचे उत्पादन त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो. हे सर्व घरगुती तयार होतंय, त्याला तुम्हाला मार्केट तयार करायचंय. त्याच्यानंतर मिलेट्स आधारित उत्पादने म्हणजे नूडल्स आहे, पास्ता आहे, पोहा आहे, खिचडी, कुकीज, लड्डू, डाळी आहेत, पापड आहे, नमकीन आहे, बेबी फूड्स असते. कडधान्य प्रक्रियामध्ये हरभरा आणि इतर डाळी पॉलिश करून त्याच्यापासून बेसन तयार करू शकतो. तांदूळ प्रक्रियामध्ये आपण चिरमुरे, तांदूळ, पोहे तयार करू शकतो. बेकरी उत्पादनात बिस्किट, नान कटाई, केक असेल, ब्रेड असेल, बनपाव असेल, शेव असेल, फरसाण असेल, चिवडा असेल. त्याच्यानंतर केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे असतील, खरमुरे असतील, शेंगदाणे असतील, खारे असेल, टोस्ट असेल आणि त्याचबरोबर पशुखाद्य असेल. तर या पद्धतीनं तुम्ही कोणताही एखादा प्रॉडक्ट तयार करून त्याला मार्केट तुमच्या इथं अवेलेबल करून त्याचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग आणि सेल करून तुम्ही भरपूर असा नफा कमवू शकताय आणि दुसऱ्यांनाही रोजगार निर्मिती त्या ठिकाणी करू शकताय. तुमचं छोटंसं घरी एखादं युनिट असं उभारू शकतं तुमच्या घरीसुद्धा. आणि जर तुमच्याकडे जागा आणि भांडवल असेल तर तुम्ही त्याला जास्त प्रमाणात वाढवू शकता. याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून सुद्धा ह्याला चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आहे. गव्हर्नमेंट म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे कृषी उत्पादनांच्या प्रक्रिये करून अन्नपदार्थांमध्ये रूपांतर करणे, ज्यामुळे अन्नाचा अपव्यय कमी होतो, अन्न सुरक्षा सुधारते. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यांसारख्या योजना राबवल्या जातात, ज्यामुळे सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन मिळते. या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरणे जसं की उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजना आहे, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजना लागू केल्या आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व: अन्न अपव्यय कमी करणे, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे आयुष्य वाढते, अन्न वाया जात नाही. आणि अन्न सुरक्षा: उत्पादनांची प्रक्रिया केल्याने अन्न सुरक्षित राहतं, ज्यामुळे अन्नाची उपलब्धता सुधारते. कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन: शेतमालाला प्रक्रिया उद्योगामुळे अधिक मूल्य मिळते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. रोजगार निर्मिती: हा उद्योग ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस मदत करतो. म्हणजे एखादं तुम्ही युनिट चालू केलं, तुम्हाला स्वतःला रोजगार त्या ठिकाणी होईल आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एखादा कामगार गडी त्या ठिकाणी लागत असेल, त्याचा एक रोजगार चालू झाला. तुमच्या गल्ली गावामध्ये तालुका लेवलला, जिल्हा लेवलला एखादं किराणा छोटं दुकान असेल, तिथे मागणी भरपूर असते, तर त्याला तुम्ही माल सप्लाय केला, त्याच्यामधून त्याला प्रॉफिट चालू झालं, तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये मार्जिन मिळायला लागलं, त्याला पण मार्जिन मिळालं, हा रोजगार पण चालू झाला, तुमच्याकडे कामगार मिळाले. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रोजगार सुद्धा मिळू शकतो. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही योजना असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी ही योजना आपल्या उद्योग मंत्रालयाने सुरू केली आहे. उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजना: या योजनेद्वारे अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन वाढवण्यास प्रोत्साहन दिले जाते. महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांची संधी आपण बघितलंच की बाबा संधी कशा कशात आहे. दुग्धजन्य पदार्थ असेल, खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, दही, ताक, तूप, लस्सी, पनीर, कोणताही एखादा पदार्थ बनवा, ते तुम्ही न लाजता न जुमानता लाज आणि माज सोडून तुम्ही त्या ठिकाणी विक्री करायला शिका. तुमच्या छोट्या छोट्या दुकानदारांना पहिल्यांदा भेटी द्या, त्यांना मागणी भरपूर असते, त्यांना माल पोच करा, ज्या भावात त्यांना मिळतो त्याच्यापेक्षा 2 रुपये स्वस्त त्यांना द्या आणि त्यांना दिल्यानंतर त्यांना 2 पैसे फायदा, तुम्हाला 2 पैसे फायदा याच्यातून होईल आणि त्याच्या एक्सेस प्रमाणात भरपूर मागणी वाढली त्याच्यानंतर तुम्ही त्याची ब्रँडिंग मार्केटिंग तयार करा, तुम्हाला तुमचं युनिट चालू होईल
अशा पद्धतीनं तुम्हाला भरपूर याच्यामध्ये स्कोप आहे. मसाले जसं की चटणी आहे, कांदा लसूण मसाला आहे, मालवणी मसाला, गोडा मसाला आहे, खोबरे चटणी, जवसाची चटणी आहे, विविध प्रकारची मिरची पावडर आहे, हळद पावडर आहे. हे पदार्थ तुम्ही बनवू शकताय. त्याला काही कोणतंही अवघड काम नाही आहे. फळे भाजीपाल्यामध्ये जाम, जेली, आईस्क्रीम असेल, रबडी असेल, ड्रायफ्रुट्स असतील, बेदाणा, काजू, बदाम असेल, फळांचे स्क्वॅश असतील आणि ज्यूस, तसेच फळांचे चिप्स असतील. तेलामध्ये शेंगदाणा, सूर्यफूल तेल आहे, सोयाबीन तेल आहे, तिळीचं तेल आहे, बदाम आहे, बदामाचं तेल आहे. पावडरमध्ये हळद, मिरची, गूळ, धने, जिरे यांसारख्या पदार्थांची पावडर त्या ठिकाणी बनवू शकता. मिलेट्स पासून तयार पावडर सुद्धा होते. मिलेट्स आधारित उत्पादने म्हणजे नूडल्स, पास्ता, पोहा, खिचडी, कुकीज, लाडू, डाळी आहेत, पापड आहे, नमकीन आहे, बेबी फूड्स तयार करू शकतो. कडधान्य प्रक्रिया हरभरा आहे, इतर डाळी पॉलिश करणे, बेसन तयार करणे. तांदूळ प्रक्रियेमध्ये चिरमुरे, तांदूळ, पोहे तयार करणे. बेकरी उत्पादनात बिस्किट, नानकटाई, केक, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, खारे, टोस्ट आणि त्याचबरोबर पशुखाद्य सुद्धा तुम्ही बनवू शकता. धन्यवाद.